नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ग्रेव्हियन्स कसा पाठवायचा एफसीला. ठीक आहे, तर आपण एफसीला ग्रेव्हियन्स पाठवल्यानंतर त्यांनी आपला फॉर्म अनलॉक केलेला आहे. आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की फॉर्म एडिट कसा करायचा. तर बघा, या ठिकाणी आपला डॉक्युमेंटमध्ये काय प्रॉब्लेम होता तर तो अगोदर बघून घेऊन घ्या. बघा, या ठिकाणी काय होतं, डॉक्युमेंट नेम बर्थ सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट इंडिकेटिंग प्लेस ऑफ बर्थ इन इंडिया. ठीक आहे, तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एफ सीचा रिमार्क अपलोड लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यांनी काय म्हटलेलं आहे की बर्थ सर्टिफिकेटच्या ठिकाणी आपण लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करा म्हणत आहे. कशासाठी? कारण लिव्हिंगवरती त्याच्या इंडियन असं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, आणि दुसरं काय आहे तर सर्टिफिकेट ऑफ पासिंग इंटरमिजिएट ग्रेड, म्हणजे अपलोड सर्टिफिकेट ऑफ पासिंग इंटरमिजिएट ग्रेड सर्टिफिकेट म्हणजे काय, इंटरमिजिएटचं सर्टिफिकेट आपल्याला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. ठीक आहे, तर ह्या दोन आपल्याला त्रुटी ज्या आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं पुढे बघूया. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बर्थ सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट इंडिकेटिंग द प्लेस ऑफ बर्थ इन इंडिया हे जे डॉक्युमेंट आहे याच्या ठिकाणी आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट जर अपलोड करायचं आहे तर असंच आपण अपलोड करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी कॅन्डिडेट टाईप जो आहे याच्यामध्ये जावं लागेल आणि इथे गेल्यानंतर टाईप एला तर आपण सिलेक्ट केलेलंच आहे. ठीक आहे, तर इथे 7 प्रोसीड करा. ओके केल्यानंतर इथे नेक्स्ट आल्यानंतर बघा आपल्याला जायचं आहे रिझर्वेशन डिटेलमध्ये. रिझर्वेशन डिटेलमध्ये आपल्याला बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटीसाठी 4 ऑप्शन जे आहेत. इथे काय सिलेक्ट केलेलं आहे स्टुडंटने, या तर बर्थ सर्टिफिकेट सिलेक्ट केलेलं आहे. बरोबर आहे, बर्थ सर्टिफिकेट हे च्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, लिव्हिंगवरती इंडियन लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करावं लागेल, स्कूल लिव्हिंग सिलेक्ट करावं लागेल आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. ठीक आहे, तर सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर आता आपली आणखी एक डिस्क्रिपन्सी ही केलेली आहे. कोणती? अपलोड सर्टिफिकेट ऑफ इंटरमिजिएट. बरोबर आहे, तर आता इंटरमिजिएट सर्टिफिकेटच्या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला एस करायचं आहे. ठीक आहे, ओके, आपण इंटरमिजिएटच्या ठिकाणी एस केलं कारण आपल्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल आहे. एस केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. ठीक आहे, आता दोन्ही डिस्क्रिपन्सी ज्या आहेत त्या काय झालेल्या आहेत, सॉल्व्ह झालेल्या आहेत. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे तर डॉक्युमेंट 2 अपलोड करायचे आहेत. इथे कोणतं अपलोड करावं लागेल, तर स्कूल लिव्हिंग कुठे, नॅशनॅलिटीच्या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण काय करूया, सिलेक्ट आणि स्कूल लिव्हिंगला सिलेक्ट करूया. ह्याला बरोबर क्रॉप करा. या ठिकाणी स्कूल लिव्हिंगला आपण काय केलेलं आहे, अपलोड केलेलं आहे. ठीक आहे, आणि दुसरं जे डॉक्युमेंट होतं आपलं कोणतं, इंटरमिजिएट ग्रेड सर्टिफिकेट, तर त्याच्यावरती पण क्लिक करा आणि इंटरमिजिएटला काय करा, सिलेक्ट करून अपलोड करा, व्यवस्थित क्रॉप करा. ठीक आहे, तर सक्सेसफुली काय झालेलं आहे, अपलोड झालेलं आहे. या ठिकाणी बघा राईट क्लिक आलं म्हणजे तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. या ठिकाणी बघा इंटरमिजिएट आणि दुसरं कोणतं होतं आपलं, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. ठीक आहे, तर दोन्ही अपलोड झालेले आहेत. शेवटी आपल्याला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला कोणताही एडिट करायचं असेल तर बघा या ठिकाणी काय आलेलं आहे लिहून, तुमच्या युअर ॲप्लिकेशन फॉर्म दोन्ही ज्या क्वेरीज होत्या त्या काय झालेल्या आहेत, आपल्या सॉल्व्ह झालेल्या आहेत. ठीक आहे, तर आता हा जो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे याची प्रिंट काढायची आणि तुम्ही काय करणार याला, अशा प्रकारे झालेला आहे तुमचा. बघा आता आपल्या डिस्क्रिपन्सी या काय झालेल्या आहेत, सॉल्व्ह झालेल्या आहेत. आता याच्यावरती क्लिक करा. ॲप्लिकेशन फॉर्मला परत आपल्याला काय करावं लागेल, एफ सीला पाठवायचं आहे. क्लिक हेअर टू रिकन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म नाव. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा कन्फर्म युअर ॲप्लिकेशन फॉर्म नाव
याच्यावरती आपण काय करणार आहे, क्लिक करणार आहे. ठीक आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो काय होईल, लॉक होईल आणि ते ॲप्लिकेशन जे आहे ते FC ला काय होईल, ट्रान्सफर होईल. ठीक आहे, मग तुमचा जर फॉर्म सबमिट झाला तर आता बघा तुमचा फॉर्म जो आहे तो लॉक झालेला आहे. ठीक आहे, कारण FC ला आपण पाठवलेला आहे फॉर्म. ठीक आहे, आता बघा कोणताही आपण ओपन जर केला तर या ठिकाणी तुमचं एडिट करायचा ऑप्शन येणार नाही, कारण युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लिटेड अँड फॉरवर्डेड टू ई स्क्रुटिनी ऑफिसर. ठीक आहे, हा झालेला आहे. त्याच्यामुळे आता तुमचा जो फॉर्म आहे तो एडिट झालेला आहे व्यवस्थित आणि FCच्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी गेलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला, तुमचा फॉर्म जो आहे तो एडिट करता येतो. त्याच्यासाठी अगोदर आपल्याला ग्रेव्हियन्स पाठवावा लागतो. तुमचा फॉर्म अनलॉक झाल्यानंतर मग तुम्हाला एडिट करायचं आणि परत सबमिट करायचं FC ऑफिसला. ठीक आहे, हे आहे ई स्क्रुटिनीसाठी. फिजिकल स्क्रुटिनीसाठी डायरेक्टली तुम्हाला फिजिकल सेंटरवरती जावं लागतं. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्यावेळेस तुम्ही फॉर्म एडिट कराल तेवढं तुमचे व्हर्जन जे आहेत ते चेंज होत राहतात. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा याचं व्हर्जन किती झालेलं आहे, 5 आहे ना. आणखी एकदा जर आपण एडिट केला तर त्याचं 6 व्हर्जन होईल. अशा प्रकारे व्हर्जन चेंज होत राहतं. व्हर्जन चेंज झालं तर काही फरक पडत नाही. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल फॉर्म एडिट कसा करायचा. ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला लॉगआउट बटनवरती प्रेस करायचं आहे. ओके, लॉगआउट करून आपण परत लॉग इन करून बघायचं तुमचा फॉर्म झालेला आहे का, आहे ना. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.